सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण पाहिले की कृष्ण लीला आणि कृष्ण बालचरित्र रचण्यासाठी नारद कशा प्रकारे व्यासांची मनधरणी करत होते. त्यासाठी त्यांनी स्वतःचे चरित्र सांगण्यास व्यासांना सुरुवात केली. मागील भागात आपण पाहिले की कशा प्रकारे गुरुची सेवा केल्यानंतर गुरूंकडून प्रसाद नारदांना प्राप्त झाला आणि दीक्षा मिळाली. त्यानंतर नारदांचे गुरुदेव त्यांना सोडून गेले. नारद अतिशय दुःखी झाले, परंतु त्यांनी निश्चयाने जप सुरू ठेवला. बसताना, उठताना, हिंडताना, फिरताना, अगदी स्वप्नामध्ये देखील ते जप करत असत. परंतु नारदांच्या आईला मात्र हे आवडत नसे. तरी देखील 12 वर्ष 16 अक्षरी मंत्राचा जप नारदांनी मोठ्या निष्ठेने केला. असे वाटले होते की आईच्या बुद्धीमध्ये बदल घडेल, तिला आज ना उद्या जप आवडू लागेल. परंतु तिला ते कधीच आवडले नाही. तरी देखील नारदांनी तिचा कधी अनादर केला नाही. परंतु एके दिवशी गायीच्या गोठ्यामध्ये काम करत असताना नारदांच्या आईला साप चावला आणि तिने त्याच ठिकाणी शरीराचा त्याग केला. नारद मातृऋणातून मुक्त झाले. त्यांनी यथाविधी सर्व काही मातेचे क्रियाकर्म पूर्ण केले आणि त्यानंतर अंगावरच्या कपड्यानिशी त्यांनी गृहत्याग केले. अशा प्रकारे गंगा किनारी 12 वर्ष राहून त्यांनी जप तप केले. एके दिवशी ध्यानामध्ये त्यांना निळा प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशाकडे पाहून जप करत असताना त्या प्रकाशातून बालकृष्णाच्या सुंदर स्वरूपाचे दर्शन प्रत्यक्ष नारदांना झाले. त्यावेळेस व्यासांनी नारदांना प्रश्न विचारला की तुला देवांनी प्रसाद म्हणून काय दिले? तेव्हा नारदांनी सांगितले की प्रसाद म्हणून देवांनी मला ही वीणा दिली. श्रीकृष्ण चरित्राचे कीर्तन करत जगभर भ्रमण करण्यासाठी ही वीणा मला कायमची सुपूर्त केली आणि जे कोणी अधिकारी जीव आहेत ते पुन्हा माझ्याकडे आणून दे की जे माझ्यापासूनच वेगळे झालेले आहेत पण मला दुरावलेले आहेत, त्या सर्वांना पुन्हा माझ्यापर्यंत आणून पोचव. हे कार्य नारदांवर सोपवलं. संसाराच्या प्रवाहामध्ये वाहत जाणाऱ्या जीवांना जे काही त्रास भोगावे लागतात ते त्रास भोगण्यापासून मुक्ती मिळावी म्हणून त्यांना कीर्तन भक्तीचा महिमा तू पटवून सांग असे बालकृष्णांनी नारदांना सांगितले. आणि अशा प्रकारे मग त्यानंतर ती वीणा घेऊन नारद संपूर्ण जगभर भ्रमण करत होते. श्रीकृष्ण कथा गात गात त्यांचे जीवन शुद्ध होत होते. श्रीकृष्ण कथा ऐकून खऱ्या अर्थाने नारद जीवन जगत होते. खरे पाहिले तर कुठलीही कथा ऐकल्यानंतर आपल्या स्वभावात बदल घडणे गरजेचे आहे. संयम वाढवून जर भजनाची गती तीव्र केली तर निश्चितच प्रत्येकाला सफलता मिळते. भिल्लाच्या मुलांबरोबर खेळणारा उन्हाळ मुलगा सत्संगाने आणि कीर्तन भक्तीने देवर्षी झाला. माणसाचा देव होण्यासाठी 4 गोष्टींची आवश्यकता असते. पहिला संयम, दुसरा सदाचार, तिसरा स्नेह आणि सेवा. पण हे 4 गुण सत्संगाशिवाय मिळत नाही. त्यासाठी सत्संग करणे हे गरजेचेच आहे, कारण त्याशिवाय माणसाची बुद्धी एकाग्र होऊ शकत नाही. त्यानंतर व्यासांनी भागवत रचना केलेल्या प्रथम स्कंदामध्ये आपल्याला शुकाचार्य आणि अप्सरा यांचे कथानक पाहायला मिळते की कशा प्रकारे अप्सरा शुकाचार्यांच्या प्रभावाने प्रभूचरणी लीन झाल्या होत्या. कृष्ण चरित्राने त्या अगदी वेड्या झाल्या होत्या. जगात संत कमी नाहीत, परंतु खरे शिष्यच कमी आहेत. माणसाला हे वेळीच कळले पाहिजे की जन्म हे दुःख आहे, वृद्धावस्था दुःखमय आहे, तर स्त्री पुत्राधिक कुटुंबजन सर्वच दुःखमय आहे. अंतकाळ तर सर्वात जास्त त्रासदायक आहे. म्हणून वेळीच उठून अंतकाळ रोज आठवा. नेहमी विचार करा की जर आज माझ्या पुढे यमदूत उभे राहिले तर मी कुठे जायचे? नरकात जायचे, स्वर्गात जायचे की वैकुंठात जायचे? मृत्यू टाळणे तर शक्य नाही, पण तरी सुद्धा माणूस पाप करणे सोडत नाही. काही लोक तर फार समजदार असतात.
2 शेर भाजी आणायला जरी गेले तरी सुद्धा संपूर्ण बाजार धुंडून काढतात आणि बुद्धी शिनवतात, कारले घेऊ की दोडके घेऊ. ज्या गोष्टीचा विचार करायचा त्या गोष्टीचा विचार तर कधी करतच नाही, भाजीपाल्याचा विचार करत असतात. परंतु मरणाची दररोज आठवण जो ठेवतो, ज्याला मृत्यूचे भय वाटते, त्याच्या हातून पाप घडतच नाही. ज्या दिवशी आपण निष्पाप होऊ त्या दिवशीच आपल्यामध्ये सद्बुद्धी जागृत झाली असे म्हणायला पाहिजे. पाप आणि पुण्याचे अनेक साक्षी आहेत. तुम्ही कितीही लपून छपून पाप करा, परंतु सूर्य, चंद्र, पृथ्वी, वायू हे सर्व पाप पुण्य पाहणारे आहेत. माझ्या भगवंताचे अनेक सेवक आहेत. ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी ते तुमच्या सोबत येतील, मग ते वाटेवरचे दगड गोटे का असेनात. माणसाला असे वाटते की मी जे पाप करतो ते कोणी पाहत नाही, परंतु या पृथ्वीवर अशी एकही जागा नाही की जिथे एकांतात तुम्ही पाप केले आहे आणि ते कोणालाच कळले नाही. किती एकांत असला तरी पायाखाली पृथ्वी आहे आणि श्वासामध्ये वायू आहेच आहे म्हटल्यानंतर तुमचे पाप गुप्तपणे कधीच राहू शकत नाही. आणि हेच माणसाने जाणून घेतले पाहिजे की पाप करणे हे परमेश्वरापासून आपल्याला दूर घेऊन जाणारे आहे. पाहूया उद्याच्या भागामध्ये पुढील श्रीमद भागवतामधील स्कंदात कशाचे वर्णन आले आहे ते.